नमस्कार विद्यार्थ्यांनो, एस टी महामंडळामध्ये भरती आलेली ही भरती जी आहे तुमची बेस्ट भरती आहे, म्हणजे मुंबईची भरती आहे। बस वाहक या पदासाठी सरळ सेवा भरती आहे। बस वाहक बघा, बस चालक नाही तर बस वाहक, ज्याला आपण कंडक्टर म्हणतो, या कंडक्टर पदासाठी ही भरती आहे। सरळ सेवा भरती ही जाहिरात आलेली आहे तुमची। कुठलं आहे तर बेस्ट मुंबईमध्ये जी काय महामंडळाच्या गाड्या मुंबई मनपाच्या अंतर्गत ज्या काम करतायत, जसं पुण्याचं पीएमसी पीएमटी आपण म्हणतो, तसं मुंबईच्या बेस्ट यासाठी बस वाहक हे पद आहे, म्हणजेच कंडक्टर या पदासाठी या जागा निघाल्यात। कास्ट वाईज जागा आहे, संपूर्ण जाहिरात व्यवस्थित आपण बघून घेऊया। बघा, बेस्ट उपक्रम बस वाहक या पदासाठी अनुसूचित जाती म्हणजे सगळ्या कास्टसाठी जागा आहे। ठीक आहे, रिक्त असलेली पदं भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले असून सदर वेबसाईटवर बघा हे अर्ज मागवण्यात आले। तुम्हाला फॉर्म सुद्धा भरायचा आहे। वेबसाईट त्यांनी दिलेली बघा www.bestundertaking.com ह्या वेबसाईटला जायचंय तुम्हाला, आणि रिक्वायरमेंट हे जे असं ऑप्शन दिसेल त्या वेबसाईटला गेल्याच्या नंतर तिथं लिंक आहे, त्या लिंकला जाऊन तुम्हाला बस वाहक या पदासाठी काय करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। तारीख दिली फॉर्म भरायची 8 जुलै पासून ते 29 जुलै पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। म्हणजे 8 जुलैला ही जाहिरात आलेली आहे, तुमचे फॉर्म भरणं सुद्धा सुरू झाले। शेवटची तारीख आहे 29 जुलै। कुठल्या जागा आहेत तर मुंबईच्या बेस्ट महामंडळाच्या जागा आहे। ओके, हा आता तुमच्या ज्या जागा आहेत कोणकोणत्या भरले जाणार आहेत तर बस वाहक पदासाठी भरण्यात एकूण जागा 364 आहे। थोडं याला झूम करतो, किती जागा आहेत तर 364 टोटल जागा आहेत, दिसतात का तुम्हाला? ओके, आता तुमच्या कास्ट नुसार जागा दिल्यात। अनुसूचित जाती म्हणजे एसटी कास्ट, अनुसूचित जाती म्हणजे एससी कास्ट 34 जागा आहेत। अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कास्ट 22 जागा आहेत। त्याच्यानंतर विमुक्त विजयवाल्यांसाठी 6 आहेत, एनटीबी ला 6 आहेत, एनटीसी ला 10 आहेत, विशेष मागासवर्ग एसबीसी ला 5 जागा आहेत। त्याच्यानंतर इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी साठी 67 जागा आहेत, आणि आर्थिक दुर्बळ घटक म्हणजे ईडब्ल्यूएस साठी 36 जागा आहेत, आणि एससीबीसी सामाजिक आणि शैक्षणिक दुर्बळ घटक एससीबीसी ला सुद्धा 36 जागा आहेत। 10% दोघांना आरक्षण आहे। ईडब्ल्यूएस 36 जागा, एससीबीसी 36 जागा, आणि ओपन साठी 142 जागा। या ओपन मध्ये कोणीही त्या ठिकाणी कास्टवाला मेरिट मध्ये असेल तर जाऊ शकतो। तुमची ऑनलाईन एक्झाम असणार आहे। याच्यासाठी जर पाहिलं असेल बघा, कास्टवाले जे त्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे। 29 जुलैच्या अगोदर सर्टिफिकेट काढून घ्या। कोणी कोणी काढायचंय लक्षात ठेवा। इथं जर पाहिलं तुम्ही तर बघा, अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित जमाती यांना नॉन क्रिमिनल लागत नाही, यांना नॉन क्रिमिनल काढायची गरज नाहीये। या कास्टनी ए नी काढायचं आहे, बी नी काढायचं आहे, सी नी सुद्धा काढायचं आहे, विशेष मागास प्रवर्ग यांनी सुद्धा काढायचं आहे, ओबीसी नी सुद्धा नॉन क्रिमिनल काढायचं आहे, आर्थिक दुर्बळ घटक ईडब्ल्यूएस ला नॉन क्रिमिनल काढायची गरज नाहीये, आणि यांनी सुद्धा काढायचंय। म्हणजे लक्षात ठेवा, तुमचं कास्ट सर्टिफिकेट सगळ्याच कास्टनी काढायचंय, पण नॉन क्रिमिनल जे ओपन मधून फॉर्म भरताय त्यांनी काढायची आवश्यकता नाही। जे एससी एसटी मधून फॉर्म भरताय आणि त्याच्यासोबत जे ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरताय यांनी नॉन क्रिमिनल काढायची आवश्यकता नाही। बाकीच्या सगळ्या कास्टला नॉन क्रिमिनल लागतंय। त्याच्यामध्ये बघा विजय बी सी डी दिले तुम्हाला, एसबीसी दिलेला आहे, आणि एससीबीसी मराठा जे आहेत एससीबीसी, ओबीसी सुद्धा आहे। ओबीसीचं कुठे आहे, हा दिले ओबीसी सुद्धा, यांना सगळ्यांना नॉन क्रिमिनल काढायचंय। ओके, चला हे झालं तुमचं। आता काय काय डॉक्युमेंट आहेत, 10वी पासवरच आहे। हा, त्याच्यानंतर शैक्षणिक आणि इतर आवश्यक अर्हता आहे। आता ही जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। शैक्षणिक आणि इतर आवश्यक अर्हता आहे तर तुम्हाला मुंबईचा फॉर्म भरता येणार आहे। 36,000 त्याचं एकत्रित वेतन तुम्हाला मिळणार आहे। हा, माध्यमिक शालांत परीक्षा तुमची 10वी पास तुम्ही असता, 10वी नापास असेल फॉर्म भरता येत नाहीये। तत्सम परीक्षा सरासरी किमान म्हणतायत 50% व अधिक गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। म्हणजे सरासरी तुम्हाला 50% गुण पाहिजेत। ठीक आहे, एखाद्याला 49 असेल तरी फॉर्म भरताय तर बरा, सरासरी किमान 50% व अधिक गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक असं म्हणताय। तसंच परीक्षा आणि उच्चतम परीक्षा किमान 100/50 गुणाचा, म्हणजे तुम्ही एखादी परीक्षा आहे
तुमच्या शाळेमध्ये, तर किमान 50 किंवा 100 गुणाची मराठी विषय तुमचा असल्या तिथं घेऊन पास झालेला असावं. ठीक आहे, तुमच्या एज्युकेशनमध्ये घेऊन उत्तीर्ण झालेलं असणे आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण RTA महाराष्ट्र राज्य याने दिलेला नूतनीकरण केलेला बस वाहक परवाना, ज्याला आपण बॅच म्हणतो, बॅच बिला म्हणतो, कंडक्टर साठी बस वाहक परवाना, तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कोणी जुना काढला असेल तर त्याचं नूतनीकरण तुम्ही केलेलं असावं, तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येतोय. आणि वय कोण फॉर्म भरू शकतं? 29 जुलै 2026 या दिवशी खुल्या प्रवर्ग असेल, ओपन मधून फॉर्म भरणार असेल तर तुमचं 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 38 वर्षापेक्षा कमी वय पाहिजे. 38 वर्षापेक्षा जास्त चालणार नाही. तसंच तुम्ही मागासवर्गीय मधून फॉर्म भरणार असाल तर 29 जुलै 2026 ला तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्ष एवढं असावं. 43 वर्षापेक्षा जास्त चालणार नाही, तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. शारीरिक उंची दिलेली आहे 154 सेंटीमीटर उंची असली पाहिजे. 154च्या खाली उंची असेल फॉर्म भरता येत नाही. म्हणजे 154 ते 178 सेंटीमीटर तुमची उंची असावी. 154 ते 178, 154 सेंटीमीटर ते 178 सेंटीमीटर एवढी तुमची उंची असावी. याच्यापेक्षा कमी चालणार नाही, याच्यापेक्षा जास्त चालणार नाही. आणि वजन तुमचं कमीत कमी 45 किलोग्राम असावं. त्याच्यापेक्षा कमी वजन असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, त्यांनी जाहीर दिलेला. आता वेतन श्रेणी दिली तुम्हाला. बघा तुमचं वेतन किती आहे त्यांनी डिटेल दिलेला आहे. किती वेतन आहे तुम्हाला? तर मूळ वेतन तुमचं आहे 22,060 रुपये मूळ वेतन आहे. त्याच्यामध्ये प्लस महागाई भत्ता, प्लस घर भाडे भत्ता, प्लस वैद्यकीय भत्ता, प्लस तुमचा गणवेश धुलाई भत्ता, तसंच रजेचं रोखीकरण, रजा प्रवास भत्ता, उपक्रम बस मधून मोफत प्रवास सुविधा, आणि याचं मिळून एकंदरीत तुम्हाला सगळे पैसे किती मिळणार आहेत? महिन्याला 36,000 रुपये एवढं तुमचं वेतन या बस वाहकचं असणार आहे. फक्त तुम्हाला जॉब मुंबईला आहे बेस्ट मध्ये, लक्षात ठेवा. त्यासाठी प्रत्यक्ष यादीची कालमर्यादा सुद्धा दिलेली आहे. तुमची भरती होणार आहे, परीक्षा असणार आहे, त्याच्यात वेटिंग वाले सुद्धा घेतले जाणार आणि वेटिंग लिस्ट तुमची 2 वर्षापर्यंत राहणार आहे. 2 वर्षापर्यंत जो लागला त्यांनी सोडून गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी चान्स दिला जाणार आहे. बस वाहक पदासाठी परीक्षा कशी असणार आहे? संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी CBD नुसार तुमची एक्झाम ऑनलाईन असणार आहे, जे मी सगळं घेणार आहे, काळजी करू नका. एक्झाम कशा प्रकारे आहे बघून घ्या. एक्झाम मध्ये तुम्हाला खालील विषयाचा समावेश आहे: अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि भाषा ज्ञान. त्याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठी आहे. हे सगळं किती मार्काला आहे? तर अंकगणित तुमचं 10 मार्काला आहे. बघा इथं अंकगणित 10 प्रश्न 10 मार्क, चालू घडामोडी सामान्य 10 प्रश्न, मराठी आणि इंग्रजी म्हणून 10 प्रश्न, असं एकंदरीत किती प्रत्येक 10 गुणाचे असेल. आणि पात्र ठरण्यास वरील प्रत्येक विषयामध्ये 3 गुण आणि सरासरी 12 गुण. म्हणजे लक्षात ठेवा हे 10 मार्काचं 10 प्रश्न अंकगणित, 10 प्रश्न सामान्य आणि चालू घडामोडी, 10 प्रश्न भाषण आणि मराठी आणि इंग्रजी. या 30 प्रश्नापैकी तुम्हाला 12 प्रश्न बरोबर आले पाहिजे आणि सोबत लक्षात ठेवा या 10 पैकी 3 पडले पाहिजे. या 10 पैकी 3 आणि या 10 पैकी 3 म्हणजे सरासरी इथं तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये किती? तर 3-3 गुण पडले पाहिजे. बघा चाचणी परीक्षेत पात्र ठरल्या वरील प्रत्येक विषयामध्ये 3 गुण आणि एकूण सरासरी 12 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. आणि एकूण तुम्हाला 12 गुण पडले पाहिजे 30 पैकी, तर तुमचा विचार केला जाईल, अन्यथा नाही. त्यासाठी लक्षात ठेवा 990 रुपये ह्यामध्ये फक्त बेस साठी आपली बॅच सुरू केलेली आहे. तुम्हाला जर याच्यात फॉर्म भरायचा असेल, लागायचा असेल, तर बॅच जॉईन करायचा असेल तर हा नंबर दिला, या नंबरला संपर्क करा. 9552 62 95 63 हा जो नंबर दिला, या नंबरला संपर्क करा. गोविंद नवल सर नावाने सेव्ह करा किंवा श्री अकॅडमी नावाने सेव्ह करा. व्हॉट्सअपचा नंबर आहे. हाय पाठवा, बेस्ट भरती असं मला पाठवा. तुम्हाला आपल्या ॲपची लिंक पाठवली जाईल, तिथून ॲप डाउनलोड करा आणि फीस जॉईन करून घ्या. बॅच सुरू झालेली आहे तुमची. ओके, हा तुम्हाला आता फॉर्म भरायचा आहे, तर त्या फॉर्म साठी फीस किती आहे लक्षात ठेवा. ओपन मधून फॉर्म भरताय तर 1000 रुपये फीस आहे. कास्ट मधून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर 900 रुपये फीस आहे.
एकदा फीस भरली तुम्हाला वापस मिळणार नाही, एवढं लक्षामध्ये असू द्या. चला, निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती बदली तत्वावर असणार आहे. सुरुवातीला तुमची निवड परीक्षा दिली आणि तुम्ही पास झाला तर तुमची जी काय आहे सुरुवातीला बदली तत्वावर तुमची बदली बस वाहक म्हणून तुमची नेमणूक केली जाणार आहे आणि बदली कालावधी समाप्तीनंतर समाधानकारक काम केलंय, तुमची वर्तणूक चांगल्या प्रकारे वाटली, उपस्थिती, शवविलेख इत्यादी सगळ्यांचा विचार करून मग तुम्हाला डायरेक्ट कायमस्वरूपी बेस्टचं कर्मचारी म्हणून शिक्कामोर्तब लावला जाणार आहे. सदर भरती प्रक्रिया काही कारणास्तव पूर्णतः अंशतः रद्द करण्याचा अथवा काही करायचं असेल तर सगळे अधिकार त्यांनी राखून ठेवलेले आहेत. आणि हा तुमचा महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत सगळ्यांच्या. ठीक आहे. भरती प्रक्रियेमध्ये फॉर्म मोठ्या प्रमाणात येणार आहे. खूप मोठ्या प्रमाणात फॉर्म जर आले तर तुमची ऑनलाईन भरती प्रक्रिया वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होते, म्हणून नॉर्मलायझेशन पद्धत येणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला 10 पैकी 3 प्रत्येक 10 पैकी 3 गुण पडणं गरजेचं आहे आणि 9च मार्क पडून गरजेचं नाही, तर तुम्हाला टोटल 12 मार्क पडले पाहिजे. ठीक आहे. आणि भरती प्रक्रिया तुम्हाला ही जॉईन करायची असेल फॉर्म भरून घ्या, आपली बॅच आजच जॉईन करून घ्या. बॅच जॉईन करायचा असेल तर हा नंबर तुम्हाला देतोय, या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअपचा नंबर आहे, आपल्या क्लासचा नंबर आहे 9552629563. या नंबरला संपर्क करा. गोविंद नवल सर नावाने हा नंबर सेव्ह करून द्या. ठीक आहे. हा, लाईक करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा सर्वांना ज्यांना या ठिकाणी बस कंडक्टरचा फॉर्म भरायचा आहे. ड्रायव्हिंगचं कुठलंही लायसन लागत नाही, फक्त बस कंडक्टर साठी जागा आहेत. ओके, थांब.